तर कसं आहे घाटकोपरवाल्यांनो, भास तर खूप व्हायचे मला मला म्हणजे 8 महिने 9 महिने अगोदर कळतं घरात सुखदुःख येणार असतं. आणि 2 वर्षापूर्वी माहितीच होतं तपोवनात असं असं होईल आपल्या घरामध्ये. पण रामभाऊ समोर हे बोलण्याची धाडस होत नव्हतं. म्हटलं आपला भाऊ मोठा आहे, त्याला बिचारायला वाईट वाटेल. पण मी दिगंबर भाऊंनाही 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं. जेव्हा आमचे दिलीप भाऊ वारले त्यावेळेस पण सांगितलं होतं. आणि आज कसं आहे, मी लहान असल्यामुळे कसं आहे ते मग माझं ऐकत नाही, लक्ष नाही. त्याला वाटतं हा मुलगा लहान आहे, बडबड करतो. पण हे कसं अचानक झालं आपल्या घरामध्ये, बरोबर. तरी मी घरी हाजरी लावून गेलो त्या दिवशी. एक गुरुजींचं खंडोबा मंदिर बांधायचं होतं, त्यांना घेऊन आलो होतो. तर आपल्या घरात कोण नव्हतं, मी बाहेरूनच निघून गेलो. पण रामभाऊंना भेटण्याची खूप इच्छा होती माझी आणि व्हिडिओ पाठवले होते मी तसे. तर कसं असतं, सुखदुःख ही येत राहतात जीवनामध्ये. आणि आज लेखनास सुरुवात करण्यापूर्वी ज्या 3 मुख्य माता, आई माऊल्या, ज्या तिघी माता आम्हा तिघांना जन्म दिला, त्या आई दिगंबर आचरेकर यांची माता, आई राम कदम यांची माता धोंडूबाई शिवाजी कदम, आणि माझी सातोजन्मी तीच आई दयाळू आई मिळावी अशी द्रौपदाबाई हरिभाऊ कटारे. ह्या 3 माता. माता रूपात हाच तो दयेचा महासमुद्र आम्हाला तिघा भावांना मिळाला. देश विद्वत्ता, शौर्य, धैर्य, कष्ट चिकाटीने देश चालवत आहोत, हे केवळ ह्या तिन्ही आयांची कृपा. ह्या तिन्ही आया होत्या म्हणून शक्य झालं. आणि असं बोलूशी वाटत नाही का की रामभाऊ कसे ते राजेशाही थाटात जगत आहेत. पण फडणवीस साहेब मराठी भाषेत बोलायचं म्हणजे असं की आज आम्ही तिघे भाऊ पोरके झालेले. बरं, तर फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी ह्या 2 राजांना मी विनंती करतो की आम्हा दुःखात साथ देऊन आईची पाखरी म्हणजे आईचं प्रेम आता तुम्हीच आम्हाला द्यायचं. काय फडणवीस साहेब. आणि मी सहज मंत्रालयात आलो होतो. आपल्या घरात असं होईल मला माहिती नव्हतं. पण पराग साहेबांच्या इथे काळा धूर मला पहिल्याच तारखेला दिसला होता. घाबरलेलो होतो. आता माझ्या नाशिकचा एक भाऊ पण खूप आजारी आहे, बंगल्यात राहतो तो पण खूप आजारी आहे. मग हे दुःख असताना हे सगळं नाही येत जात असतं. पण आपण काय करतो, माणसाचा इगो असतो, त्याला मस्तर असतो, त्याला दंभ असतो, त्याला मीपणा असतो. त्यामुळे ते दुःख कोणी दाखवत नाही, सुखच दाखवतात माणूस. पण माझ्या दिगंबर भाऊने, माझ्या रामभाऊने मला इतकं प्रेम दिलं आहे आजपर्यंत की त्यांच्या दुःखात मी जवळजवळ 8 महिने अगोदरच सामील झालेलो असतो. आता दिलीप भाऊला असं होईल मला अगोदरच माहिती होतं. म्हणजे मी त्यावेळेस वापीला कामाला होतो भूपेंद्र पटेल यांच्याकडे, त्यावेळेस मला कळालं होतं. आणि हे सगळं नशिबाने होतं, प्रत्येकाच्या नशिबात होणारच आहे. तर मी स्वतः गुरुजी या नात्याने दुखवटा व्हायला 40 दिवसाचा जो दुःखाचा भार आहे तो रामभाऊच्या खांद्यावरचा भार मी व्हायला आज. बळराम भाऊ बनून जे सतत माझी श्रीकृष्णाची मदत करत आहेत, मला देश आणि विश्वाच्या कामाला त्यांनी लावून दिलं माझ्या भावाने. अशा भावाच्या मागे मी लक्ष्मण घाटकोपरला सदैव उभा आहे. त्यांच्या परिवाराचा राखण करता आहे. बरं. आणि कदम परिवार सुखदुःखाचा सोबती असल्यामुळे आई तुळजाभवानीला मी विनंती करतो की आई तुझं काळीज जर माझ्या घरात रडत होतं त्या दिवशी, तर तू मला ही गोष्ट सांगायला हवी होती की आपल्या मोठ्या भावाच्या घरात असं झालं. पण मी पण अंतर्यामी असल्यामुळे मी अगोदरच हाजरी लावून आलो घरात. आपल्याला कसं त्या साईडने एंट्री मिळते, मी स्वतः दरवाजा खोलून जातो घरात. बरोबर. आणि आता इथे प्रश्न असा आहे की भाऊ आमदार आहे, राजा आहे भाऊ. मी ते मानतच नाही. मला माहिती आहे माझा भाऊ लहानपणापासून माझ्यासोबत आहे. बरं. आणि दिगंबर भाऊच्या प्रेमामुळे
आज मी खूप लांब आहे इकडे, म्हणजे मी ॲक्च्युली कामावर आहे, पण मी दुखवटा वानस येईल एखाद दिवशी, रामभाऊला भेटून जाईल. ओके. आता तुळजाभवानी आई हिला विनंती करतो की आम्हाला ह्या दुःखाच्या भारातून वर काढावी. कारण की मी एक दिवशी पायपात झोपलो होतो अण्णाभाऊ साठेसारखा, आणि त्याच दिवशी मला हे स्वप्न श्रावण महिन्यात पडलं होतं. त्या दिवसापासून आजपर्यंत मी घाबरत होतो की बाबा माझ्या घरात कोणाला काय हो नाही. आणि बरोबर 3 दिवस लेट होईल तर मी बरोबर 3 दिवस लेट झालो. मला म्हणजे त्या माझ्या काही जबाबदाऱ्यामुळे कळलंच नाही की असं आपल्या घरात झालं. हां, तर ही दुःखाची महिमा मी तुम्हाला का पाठवतो आहे, ऑनलाईन का पाठवतो आहे, का प्रत्यक्ष घरी येऊन तिथे आपण दुःख व्यक्त करण्यासाठी थोडासा उशीर होईल. ओके. आता याच्यामध्ये घाटकोपरच्या सगळ्याच मुलांना विनंती आहे की जे रामभाऊंचे खास असे सैनिक आहेत, त्यांना विनंती आहे की जर समजा रामभाऊने यदाकदाचित मणिकर्णिका घाट तिकडे बनवला, त्या घाटकोपर पश्चिमेला खंडोबाचं मंदिर त्यांनी बांधलं, तर माझी जी धोंडू आई होती, बरं, त्या धोंडू आईचं एखादं सोनेरी असं पुतळा तिथे बनवा. कारण की काय होतं माहिती काय, घाटकोपरला हे असं अमूल्य रत्न ह्या आईमुळे प्राप्त झालं आम्हाला. बरं. आणि मी तर माझ्या घरामध्ये आईचं मंदिर बांधणारच आहे आता थोड्या दिवसाने. चाललं आता मी काम पण चालू करणार आहे. तर आज मी देशाची सेवा, विश्वाची सेवा फक्त आईमुळे करत आहे. आणि भारतातील सगळ्या मातांना, सगळ्या आया बहिणींना मी त्यांच्या चरणाशी लीन होऊन सांगत आहे की तुम्ही जर आई जगली तर आम्ही तुमची मुले, तुमची बछडे आम्ही राहू शकतो. तुमच्याशिवाय आम्हाला प्रेमाचा पाना कोण दिला आहे. बरोबर. आज माझी आई नाही आहे, मोदी साहेबांची आई नाही आहे, रामभाऊची आई होती तर रामभाऊ सुखी होता. तर आता त्याचं काहीच, तर आशियाई हार्ट आहे, तो अतिशय शूर मनुष्य आहे रामभाऊ आमचा, पण तोसुद्धा सुखदुःखाचा एक असा महासमुद्र आहे आमचा भाऊ. बरोबर. आणि अशा महान भावाच्या सुखदुःखात सामील होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी घाटकोपरच्या यंत्रणेला, मीडिया यंत्रणेला धन्यवाद देतो की त्यांनी तो मेसेज माझ्यापर्यंत लगेच पोहोचवला. बरोबर. आता मी जंगलामध्ये तपाला आलो, तप पण करतो, व्यायाम पण करतो, आणि मला पण रामभाऊ जवळजवळ आता एक 3 महिन्यापासून अस्वस्थता प्राप्त झालेली आहे. तिकडे घाटकोपरला मन लागत नाही माझं बिलकुल. कारण की समाजकंटक मला त्रास देतात, ही आपल्या आर एस एसच्या विरोधीवाले त्रास देतात, काँग्रेसवाले त्रास देतात, विरोधी पक्ष त्रास देतो मला. आणि माणसं, रामभाऊंचा मित्र आहे, छोटा भाऊ आहे म्हणून समाज सगळा दुश्मन झाला आहे माझा. त्याच्यामुळे मग मी आता रागारागाने मंत्रालयातही गेलो होतो. बाबा म्हणलो फडणवीस साहेबांना भेटू. गोपीचंद पडळकर भेटले मला, 150 कार्यकर्ते होते त्यांच्यावर. पण कसं आहे, ते जे खंडोबाच्या मंदिराचं जे निवेदन आहे ते आता एवढा 40 दिवस जाऊ द्या दुःखाचे, येईल मी तुमच्याकडे परत. बरं. फक्त सगळ्या घाटकोपरच्या मुलांना मी सांगतो, मी शरद कटारे तुमचा गुरु ह्या नात्याने सांगत नाही, तर रामभाऊचा लक्ष्मण बनून तुम्हाला सांगतो की बाळांनो, सुखी राहा, चांगले राहा, समाधानी राहा, गुणागोविंदाने राज्य करा, आणि आईसारखं जे धन आहे त्याची सेवा, अशी सेवा करा की तुम्हाला त्याच्यातून काय मिळेल, आई भगवती तुम्हाला काय दिली सांगते. बरोबर. आणि एवढं बोलून मी हा दुखवट्याची 4 अक्षर माझी स्वतःचीच आई धोंडूबाई शिवाजी कदम हिच्या आत्म्याला परमेश्वरी जगामध्ये कुठेतरी उच्च सिद्धांत मिळेल अशी मी परमेश्वराला प्रार्थना करून हा दुखवटा आज कदम भाऊच्या घरात वाहिला.
चला, जय भारत माता. आणि विश्वातील सगळ्याच माझ्या आया ह्या त्यांच्या पाडसांना आणखी सुखी सांभाळतील असं मी त्या आईच्या केंद्राला म्हणजे विश्वमातेला विनंती करत आहे. जय घाटकोपर.